हॅलो नमस्कार, मी काजल. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी ना जो हेअर कट करते, कारण की मला केस ना असे फाट्या फुटल्या ना पुढे की बिलकुल आवडत नाही. शेंडा खाली आला होता, वेणी घातली तरी पण असं शेंडा वाटायचा, कारण की मी 4-5 महिने तरी झाले असतील की मी हेअर कट केला होता आणि घरीच केला होता, कुठे बाहेर नव्हता केला. पण मी काय करते ना, हेअर कट करते पण एकदम थोडी केस कट करते, जास्त केस कट करत नाही. पण हेअर कटचं कसं असतं ना, थोडी जास्त केस कट केली ना तरच त्या हेअर कट चांगला दिसतो आणि लुक चांगला येतो. पण आपल्याला कुठे दाखवायचा तेव्हा, त्यामुळे मी हेअर कट करते पण केस फार कमी कट करते, जास्त कट करत नाही. कारण की एवढी वाढवण्यासाठी खूप कष्ट घेतलेले असतात आणि एका झटक्यात कट करायची म्हणजे ना खूप हे वाटतं. आणि माझी तर ना लग्नाच्या वेळेस खूप केस होती. फर्स्ट टाइम मी माझ्या पहिल्या वटपौर्णिमेला मी केस कट केली होती, वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी केली होती. तर ना त्या पार्लरवालीनं माझा अगदी बॉब कटच करून ठेवला. तिला स्टेप कट करायला सांगितलं होतं, तिनं बॉब कटच केला. फोटो असला तर नक्कीच दाखवेन तुम्हाला. पण खूपच कमी केली होती. त्यानंतर म्हटलं पार्लरला जायचंच नाही बाबा, लई छोटी करतात. मग मी स्वतःच करते. तेव्हापासून माझी मैत्रिणी तर होती त्यावेळी, ती करायची, कारण तिचं पण घरगुती पार्लर होतं. तर मग ती करायची, पण मी तिला पण सांगायची माझी जास्त कट नको करू, थोडी कट कर. त्यामुळे मग ती थोडा बरा करत होती. तर त्यानंतर आता ती गेली मुंबईला, मग आता कोण करणार. मग माझं मी आता हातानंच करते. 3-4 हेअर कट तर आता मी नंतर माझे स्वतःच केलेत, कारण तिला जाऊन आता 1-1.5 वर्ष होऊन गेलं असेल. त्यामुळे मग म्हटलं आता आपलं कोण करणार, तर मग स्वतः शिकले. तर ड्रायर आपल्याला इथं गरजेच असतो हेअर कट करताना, स्ट्रेटनरची बिलकुल गरज नव्हते. पण कमेंट येत होत्या तुमच्या की रिव्ह्यू दाखव, तर म्हटलं चला तुम्हाला दाखवते की स्ट्रेटनर कसं आहे. तर हा स्ट्रेटनर इतक्या पटकन गरम होतो आणि खूप गरम होतो आणि खूप पटकन केस स्ट्रेट होत आहेत बरं का. छान आहे स्ट्रेटनर. थोडासा महाग आहे, काहीतरी मला 389 का 388 असा काहीतरी पडला, पण खूप छान आहे बरं का. अगदीच मस्त क्वालिटी आहे, टिकायला छान आहे, किंवा करंट वगैरे लागायची पण शक्यता नाही आहे. खूप छान आहे आणि इतका पटकन गरम होत होता की मला बटन बंद करून ठेवावं लागायचं. तर बघा एका साईडची मी सरळ केली. तर हेअर कटसाठी आपल्याला काय सरळ नाही करावं लागत. बघा दुसऱ्या साईडची बघा कशी आहेत आणि इकडची बघा, खूपच पटकन स्ट्रेट झाली. तर माझा इथं हेअर कट करून झाला होता. तर ह्यावेळी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हेअर कट दाखवलेला आहे, त्यामुळे लॉंग व्हिडिओमध्ये नाही दाखवला, कारण की आधीच मी 2 व्हिडिओ टाकलेत हेअर कट कसा करते याच्यावरती. आणि ते व्हिडिओ असताना अजून नवीन व्हिडिओज हेअर कटवरतीच दाखवणं मला एवढं बरोबर वाटत नव्हतं. जर तुम्ही तो नसेल बघितला तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आता तुम्हाला लिंक देते. हेअर कट मी कसा करते ह्यावरती अगदी डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघा. कारण सारखं प्रत्येक वेळी हेअर कटवरती व्हिडिओ टाकणं ना मला एवढे वाटत नाही. शॉर्ट नव्हता टाकला म्हणून मी ह्यावेळी शॉर्टमध्ये टाकलेला आहे. तर कसं झाला हेअर कट मला नक्कीच कमेंट करून सांगा. स्टेप कट केलेला आहे पण खूप कमी केस कट केलेत, अजून थोडी जास्त केली असती ना अजून मस्त लुक आला असता. आणि दुसरी गोष्ट बघा, रुद्रला मी माझा टी शर्ट होता असा ब्ल्यू कलरचा, वरती ब्लॅक, व्हाईट आणि ब्ल्यू असे 3 शेडमध्ये कॉटनचा टी शर्ट होता, त्याची मी रुद्रासाठी पॅन्ट बनवली. असली भन्नाट पॅन्ट झाली ना की काही सांगू. तर बघा तो कसा कपडे वर करून दाखवतोय आणि हसतोय पण स्वतःच. तर कॉटनची होती, खूप सॉफ्ट कपडा आणि कमरेमध्ये पण मी खूप लूज असं इलॅस्टिक टाकले. रेडीमेडचं कसं असतं ना खूप टाईट इलॅस्टिक असतं. और एक बार ऐसे छक्का मारते. अरे बाप रे, गया क्या छक्का गया. अरे बाप रे, बॉल ही गुम हो गया. हरवला बॉल, आता सापडत नाही. पेडवर आलं का. ठीक, बॉल नहीं था, फिर तुमने छक्का कैसे मारा. फिर जादू वाला था क्या. बर चला. तो हेलो गाइस, है ये मोटू पतलू वाला वो मोटू पतलू नच मैंने कुछ नहीं निकला, उसका पॉपल बन चला तो इसको खोल के देखते हैं. तुम इसको भी खोल के देखो ना, इसको खोल के देखो ना. इसमें तो प्ले निकला. क्या निकला. प्ले.
तर आम्ही दुकानातनं आलो. यावेळी मी कॉफी आणली होती, तर म्हटलं रुद्राला चल आपण दोघं पण कॉफी पिऊया, कारण चहा नव्हता बनवला सकाळी. म्हटलं डायरेक्ट कॉफी पिऊ, गरम पण होतंय, मस्त छान अशी कॉफी लागते. रुद्राला पण आवडली आणि मला पण आवडली. तर मी जो स्कर्टचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यावरती मी सांगितलं होतं की मला स्कर्टसाठी ऑर्डर पण यायला लागलेल्या आहेत. आणि स्कर्ट शिवणं तर सोपं आहे, अर्ध्या तासात स्कर्ट रेडी होतो. पण ते कपडा नव्हता माझ्याकडे, तर मग हा कपडा मागवला. 3 दिवस झाला आला होता, पण अक्का जायची होती, त्यामुळे जे गावाकडे पहिलं द्यायचं आहे त्याची गडबड उठली होती. त्यामुळे मग ह्याचं अनबॉक्सिंगच केलं नव्हतं. मग आज ह्याचं अनबॉक्सिंग केलं. तर सेम टू सेम मी पुन्हा कपडा ऑर्डर केलेला आहे. याच्यामध्ये भरपूर कलर आहेत, पण मी विचारलं की कोणत्या कलरमध्ये तुम्हाला स्कर्ट पाहिजे, ज्यांची ऑर्डर आहेत त्यांना. तर त्या साईडनी सांगितलं मला ब्लूच कलरमध्ये पाहिजे, कारण की ब्लू कलर हा असा आहे ना, तुम्ही याच्यावरती कोणताही टॉप वेअर करू शकता. तसं तर याच्यामध्ये खूप सारे कलर आहेत, ग्रीन आहे, ब्लॅक आहे, भरपूर कलर आहेत. त्यामुळे कोणताही तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जो हवा त्याच्यानुसार मी ऑर्डर करत तर घेते. पण आता मी हा मागवला आहे आणि ह्याच्यामध्ये 2 स्कर्ट बहुतेक होतील. तर आता माझ्याकडे 3 ऑर्डर आहे, त्याच्यामध्ये 2 होतील. त्यामुळे अजून एक कपडा मागवायचा चाललेला आहे. पण भरपूर साऱ्या ऑर्डर जर सोबत आल्या ना, तर मला एकदम 10, 20, 30 अशा मीटरमध्ये कपडा मागवणं सोपं जाईल असं माझं चाललं आहे. तर आता तर मी हा आणलेला आहे. आता हे आधी स्कर्ट शिवती आणि डिलिव्हर करते. जर ज्या पत्त्यावरती व्यवस्थित ऑर्डर जात असतील, पोहोचत असतील, तर मग आपण नेक्स्ट बघू. तर त्यासाठी आपला ID सुद्धा काढायचं चालू आहे, कारण की जी आपलं ट्रॅकिंग ID वगैरे राहतो बघा ट्रॅक करण्यासाठी, तर तसं आपण सगळं प्रोसेस करायची आहे. पण आता हे महागारी रुद्राचे पप्पा येतील तेव्हाच आम्ही ते बघणार आहे, कारण की सुरुवात करतोय आता काहीतरी नवीन करण्याचं. किती दिवस असंच काढायची गरीब परिस्थिती, मग काहीतरी करायचं. तर माझं सुरू आहे की घरगुती असं साड्यांचा वगैरे बिझनेस करूयात. तर त्यासाठी म्हटलं ऑर्डरचं कसं असतं काय नसतं विचारावं. तर आता हे तर मी पोस्टाने पाठवणार आहे, कारण की ज्या कुरिअर असतात ना त्याच्यामध्ये पैसे खूप घेतात, कुरिअरला चार्जेस खूप असतो. मग ते त्यांना आपल्यालाही परवडत नाही आणि पुढच्यालाही परवडत नाही. पुढच्याला सुद्धा पैसे घालवायचे म्हटलं की चांगलं वाटत नाही. पण एका स्कर्टचं वजन कसं भरतंय माहिती आहे, कमी भरतंय. आता तिथं वजनावर असतं, जसं तुमचं पार्सल असेल आणि त्याचं वजन जेवढं असेल तेवढे तुम्हाला पोस्टाने पैसे द्यावे लागतात. पण एक 8 ते 10 दिवस तुम्हाला घरी येईपर्यंत लागतात. बाकीच्या जे फास्ट डिलिव्हरी राहतात बघा, त्यांचं कसं असतं कुरिअरवाल्यांचं की 2-3 दिवसामध्ये तुम्हाला घरपोच होऊन जातं. पण मला वाटतं लेट झाला तरी चालेल, कारण मी तर इथून गावाला जे पाठवते ना ते 8 ते 10 दिवसात, कधी 15 दिवसात जातं. मी जे गावाला ज्या वस्तू पाठवते ते. आमचं तर इतकं घर डोंगरात आहे, तरी जर तुम्ही शहरात मुंबई पुणे अशा ठिकाणी राहत असाल ना, तर तुम्हाला मला वाटतं 8 दिवसाच्या आतमध्येच पोहोचून जाईल असा माझा अंदाज आहे. तर आता बघू, हे पहिले जे ऑर्डर आहेत ना त्या तर मी पोस्टाने पाठवणार आहे. आज स्टिच करणार आहे, उद्या ते आल्यानंतर मग आम्ही पाठवू. तर व्यवस्थित जर ज्या पत्त्यावरती पोहोचल्या आणि आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्याच आहेत हे खरं तर, आणि त्या खुश झाल्या, तर आपण पुढं हा बिझनेस आपण कंटिन्यू करायचं असं चाललं आहे. की खूप जण आहेत की त्यांना माझ्याकडून ड्रेस टॉप असं शिवून हवं आहे. तर बघू, हे जर व्यवस्थित त्या पत्त्यावर पोचलं तर आपण पुढे सुरुवात करूया आपल्या एका नव्या वाटचालीला. कारण तसं तर आपण भरपूर करतोय, पण अजून म्हटलं काहीतरी नवीन करावं. थोडे दिवस बघू ट्राय करून कसं होत आहे. बरोबर होत असेल तर पुढं. तर आता हा कपडा मी घेतलेला आहे बघा, सेम टू सेम आहे जो अक्काला मी स्कर्ट शिवला तो. पण अक्काचा स्कर्ट इतका मस्त दिसतोय का नाही, खूपच छान दिसतोय. तर म्हणून मग मी हा दुसरा घेतला. तसं मी कस्टमरला विचारलं होतं की तुम्हाला कोणता कलर पाहिजे, त्यांनी हाच सांगितला, तर मग हाच घेतला. तर मी हा 5 मीटर कपडा आहे बघू, 2 होतील स्कर्ट असा माझा अंदाज आहे, कारण 2 झालेच पाहिजेत. जर 2 झाले तर मग मलाही परवडेल आणि पुढच्या घेणाऱ्यालाही परवडेल. तर मी रेट किती दिला ह्याचा सांगते. तर मला हा कपडा 250ला 5 मीटर पडतो, 250 रुपयाला. जर मी जास्त क्वांटिटीमध्ये घेतला भरपूर तर मग कमी थोडासा होईल 200च्या आसपास, पण त्याला भरपूर घ्यायला पाहिजे. मग त्या अजून पुढं आपण ठरवणार आहे हे येतील का नाही महागारी, त्यावेळेस त्यांच्याशी बोलून थोडं डिस्कशन करून मग बघू पुढं काय होतंय ते. आणि मग 250 रुपयाला जर कपडा पडला तर एका स्कर्टचे पैसे किती होत आहेत बघा, 125 रुपये होत आहेत एका स्कर्टचे जर 250ला पडला तर. आणि मग त्याच्यानुसार मग माझं शिवण्याचं मी काहीतरी 70 रुपये का 80 रुपये चार्जेस लावणार आहे, कारण की मला पुढच्याला घेण्याला परवडणार नाही जर मी माझे जास्त. तसं तर मी स्कर्टचे 100 रुपये घेते, पण ऑनलाईन पाठवायचं असेल तर डिलिव्हरी चार्जेस 60 रुपये आहे. मग हे 125 ते 60 130 धरून झाला, हे 60 90 झाले. आणि 90च्या पुढं मग किती, मग माझे
माझ्या ह्याचे जर मी 70 रुपये धरले, 70 रुपये धरले तर मग 260 होत आहेत. तरी पण मी 270 असं लावणार आहे, कारण की ह्याच्यामध्ये पण इलॅस्टिक लागतं, टाईम जातो, हे होतं. आणि जर म्हणजे माझं तर चाललंय 300 रुपयाला एक स्कर्ट द्यायचं, म्हणजे मला हे परवडेल. माझे 100 रुपये चार्जेस आहे शिवण्याचे, पाठवण्याचे 60 रुपयेपर्यंत जात आहे बहुतेक. ते वजनावर असतात, तिथं गेल्यावर किती पैसे लागतात मी ते सेपरेट करणार. जर त्या कमी घेत असतील तर ते तेवढेच कस्टमर करून घेणार मी पुढच्या, म्हणजे तुमच्याकडून की तेवढेच घेणार प्रॉपर, की किती घ्यायचे असं ठरवून घेणार आहे. आणि मग कपड्याचे शिवण्याचे मी वेगळं ठेवणार. कुरिअर करताना जेवढे लागतील ते तुम्ही द्यायचे, असं माझं चाललंय. कारण पुढच्या तुम्हालाही परवडलं पाहिजे, मलाही परवडलं पाहिजे, माझंही काम आहे, तुमचंही. तसं तर मी काही ना फ्रीमध्ये सुद्धा द्यायला तयार आहे, कारण तुमच्यामुळे मी इथपर्यंत आहे, तुम्ही सपोर्ट केला म्हणून इथपर्यंत आहे. अजून मला तुमचा खूप सारा सपोर्ट पाहिजे, कारण आपल्याला खूप वरती पुढे जायचं आहे. सो हा होता आजचा कपडा. बघ आता स्टिचिंग करायला आजच घेणार आहे आणि 2 स्कर्ट आज रेडी करून ठेवणार आहे मी. तर चला सुरुवात करू. तर लगेचच दुसऱ्या कामाला लागले. तर आता ह्या ब्लाऊजचं काय करायचं होतं तुम्हाला सांगते. सहजासहजी आपण हुक कुठल्या साईडला असतात, उजव्या साईडला, आणि जे लूप असतात ते डाव्या, म्हणजे आपण उजव्या हाताने हुक लावतो असे ब्लाऊज घातल्याच्या नंतर. आता ह्या बायाचं सेम होतं, सरळ होतं, पण तिला असं वाटतंय की हे उलटे. तिनं माझ्याकडून मग ती म्हटली की हुक इकडं बसव आणि लूप इकडं कर, असं ती म्हटली. तर मग आता आपल्याला काय, आपल्याकडे काम आलं की आपण आपलं घ्यायचं गपचूप, आपल्याला काय आपले पैसे मिळतात, त्यात काय विषय नाही आहे. पण सरळ आहे तर तिला उलटं करायचं. फरक कायच पडतो ना, ह्या हाताने लावा, ह्या हाताने लावा, हुक तर तिथंच राहणार आहेत ना. आणि एकदा लावल्यावर काय तुम्हाला सारखं त्या हुकाला हात लावायचा का? दिवसभर कुठे आपल्याला काय करायचं असतं ना, दिवसभर आपण तसंच साडी वेअर करून राहतो का? आपल्याला काय हुक सारखे थोडी ना काढायचे आहेत तेव्हा. मग कशाला एवढा ताप? तर त्यांचं होतं, मी म्हणत होते की नको राहू द्या, सरळच आहेत हुक, पण त्यांना आपल्याला काय करायचं आहे, त्यांना उलट्या साईडला पाहिजे होते. आता ते लूपचं होतं का नाही, ते आता वरती येणार, ते दिसायला पण बरोबर नाही दिसणार. पण त्यांनी म्हटलं की चालतंय तर चालतंय, आपल्याला काय करायचं आहे. आणि रुद्र बघा खूप छान खेळतो बरं का, त्याचं काही नसतं. जर टी व्ही लावला तर टी व्ही बघणार, पण मी लावत नाही लवकर टी व्ही. लावला तर थोडा वेळ चालू ठेवते, लगेच बंद करून टाकते. तो खेळत बसतो, त्याचं काही नसतं. बघा माझ्या साईडला कसा आरामात खेळत बसलाय. पण जर पप्पा घरी असतील, खूप भांडणं असतात दोघांची, मग खूप चिडचिड असते. पण उलट ते घरी नसले ना, रुद्र खूप छान खेळतो, मला बिलकुल पण दमवत नाही, तुम्हाला साईडला दिसत असेल. आणि जी पॅन्ट, त्याला इतकी भारी पॅन्ट दिसते, खूप मऊ आहे. तो म्हणतो मम्मा लय भारी वाटतं ह्याच्यामध्ये डान्स करायला, आणि सारखा डान्स करतोय. आणि लगेचच बाय तिथंच मांडीवरती झोपला. असं असतं लेकरांचं. खेळत जर असतील ना तर ते खेळत खेळत लगेच झोपी जातात. पण टी व्ही बघणं, मोबाईल बघणं, त्यामुळे त्यांना कंटाळाच येत नाही. मग त्यामुळे झोपताना सुद्धा त्यांचा लय प्रॉब्लेम येतो. पण अक्का होती की नाही, त्यामुळे रुद्राला इतका जास्त मोबाईलचा नाद लागला होता. ती कंटिन्यू टी व्ही बघायची, मग मोबाईल याच्याकडे असायचा पप्पाचा. आता तर ते पण नाही, त्यांचा मोबाईल पण नाही, आणि टी व्ही पण मी नाही लावत आहे. त्यामुळे तो एकदम आरामात खेळतो. आता अक्का गेली, ते आता नाही एवढा मोबाईलच्या टी व्हीच्या मागे लागणार. घरात नवीन कोणी आलं नाही, मग त्याला कंटिन्यू मोबाईल पाहिजे असतो. पण घरात कोणीच नसलं, मी एकटीच असली ना, तो आरामात खेळणार, त्याचं बिलकुल सुद्धा टेन्शन नसतं. तर हा होता आपला आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा. बाय.